काळजाची तार तीन छेडली लिहिलं. आणि बघा कवी असा असतो इलेक्ट्रिक सारखं आहे ते, त्याची ती लाईन वेवलेंथ जुळली, ते पिन बटन लावलं आणि बटन दाबलं, सर 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 उडी सुचत गेल्या. आणि गाणं लिहिलं गेलं. गाणं लिहून टाकलं त्यांनी कशावर लिहिलं? एसटीच्या तिकिटावर. बघा मोठे तिकीट राहायचे. आणि घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी काय केलं? ते एसटीच्या तिकिटावर लिहिलेलं गाणं जे होतं की ते घरी पोहोचल्यावर फोन लावला त्यांनी शांताराम बापूंकडे. बापू पण झोपून गेलेले होते सकाळी. मग त्यांचे जे असिस्टंट होते त्यांना सांगितलं की बाबा या अशा गोळी आहेत, या लिहून घ्या आणि जर बापू उठले तर त्यांना दाखवा. बापू काही 2-1 वाजता उठले, त्यांनी ते गाणं वाचलं आणि इकडे आता गीतकार झोपून गेले, कारण ते रात्रभर प्रवास करून आलेले होते. तर बापू त्यांना फोनवर फोन करायचे की उठ बाबा, त्यांना काय येत असं. ते गाढ झोपेत होते. म्हणजे संध्याकाळी उठले. उठल्यावर त्यांनी सांगितलं की बापूंना म्हटले की अरे तू काय गाणं लिहिलेलं आहे आणि तू जसा आहे तसा पटकन निघ तिकडून. आपल्याला हे गाणं चित्रपटासाठी घ्यायचंय, ते आता याची नेमकी चाल कशी बसवायची, काय करायचं, कोणाबरोबर म्हणायचं, याच्यासाठी तू पटकन ये. ते गेले आणि ते गाणं पूर्ण रेकॉर्डिंग झालं. कशी नशिबान थट्टाच मांडली माझ्या काळजाची तार तीन छेडली. आणि सुपरहिट गाणं झालं. इतकं सुपरहिट की आजही हे गाणं जर लागलं तर सगळे उलथापालथ होते. ज्याने पिक्चर पाहिला असेल त्याची तर होईलच, पण ज्याने नाही पाहिला त्याने सुद्धा त्या गाण्याचा जो अर्थ आहे ना, जर बघितला तर आपल्या जीवनामधलं सगळं सार त्या गाण्याला आहे. रामण झालं. आणि असं होतंय कवी लोकांचं. मग हे अनेक दिवस ही ओळ पण माझ्या मनामध्ये होती.